नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय माय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. इंग्लिश पेपर अनालिसिसच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज घेऊन आलोय 2017चा PSIचा जो पेपर झाला होता त्याचा अनालिसिस. चला तर वळूया आपल्या अनालिसिसकडे. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे त्या क्वेश्चनकडे वळूया. तो क्वेश्चन काय म्हणतोय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. 4 options are given. The first says, I give you a prize that you will work again. That you will work again. तर याच्यामध्ये हे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते सेंटेन्स चुकलेलं आहे. I give you a prize that you will work again. प्राइज कशासाठी देतोय? तू काम करू शकशील, तू काम करू शकला पाहिजे, म्हणजे पॉसिबिलिटी या अर्थाने दिलेला आहे. लक्षात घ्या, पॉसिबिलिटी. मग पॉसिबिलिटीसाठी आपण विल हे प्रेपोजिशन विल हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतो का? तर नाही. मग कुठलं वापरतो? तर वापरतो मे. म्हणजे ज्या वाक्यात मे असेल ते आपलं उत्तर असू शकतं. आय गिव्ह यू अ प्राइज दॅट यू मे वर्क वेल अगेन, म्हणजे हे बरोबर आहे. नेक्स्ट आहे, आय गिव्ह यू अ प्राइज देन यू मे वर्क वेल अगेन. हे येणार नाही. I give you a prize then you may work well again. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर मे दिलेला आहे, मग हे ऑप्शन का चुकलंय? तर हे ऑप्शन याच्यासाठी चुकलंय की इथं देन हे कंजंक्शन वापरलेलं आहे. हे चुकीचं आहे. का? कारण इथं प्राइस देण्याचं कारण दिलेलं आहे. दॅट हे कंजंक्शन जे आहे, दॅट हे कंजंक्शन, रिमेंबर दॅट हे कंजंक्शन काय कशासाठी वापरलं जातं? हे ॲडवर्ब ऑफ रिझन म्हणून वापरलं जातं. काय आहे? ॲडवर्ब ऑफ रिझन. म्हणजे हे कंजंक्शन रिझन दाखवतं कशासाठी प्राइस दिलं जातं. देन दाखवतं का? तर नाही. मग जे रिझन दाखवेल ते आपल्याला आपल्या उत्तरात लागेल. तर मग रिझन दाखवायसाठी कोणतं आहे? मग दॅट आहे. हे फक्त बी मध्ये दिलेलं आहे. मग ओनली बी जे आहे ऑप्शन नंबर 2 ते जे आपलं आहे ते उत्तर आहे, एवढं लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे. 61 नंबरच्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 ओनली बी. वाय? आय हॅव जस्ट एक्सप्लेन इट टू यू. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट ऑप्शन. नेक्स्ट काय आहे? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस ग्रामॅटिकली करेक्ट. आता इथं काही उदाहरणं दिलेले आहेत, आपण बघू शकता. पहिलं म्हणते, इफ यू ट्राय यू कुड ड्राईव्ह अ कार. दुसरं, इफ यू वेअर अ किंग I would help the poor. If I were a king, not you. If I were a king, I would help the poor. If she had worked hard, worked regularly, she might have achieved her goal. बघा, पहिला if you try, you could drive a car. हा कंडिशनल क्लॉजचा क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे हा आहे कंडिशनल क्लॉजचा. कंडिशनल, ठीक आहे. मग इथं इफ यू ट्राय, तर इथं इफ यू ट्राय हा कोणता आहे? मी याच्या आधीच्या पेपर अनालिसिसमध्ये कंडिशनल क्लॉजेस बद्दल बरंच बोललेलो आहे की कंडिशनल क्लॉज जर हा सिंपल प्रेझेंट मध्ये असेल, हा जर सिंपल प्रेझेंट मध्ये असेल, हा जर सिंपल प्रेझेंट मध्ये असेल, तर याच्यानंतर येणारा जो मेन क्लॉज आहे तो त्या मेन क्लॉज मध्ये आपल्याला जे इथं जो मेन क्लॉज येणार आहे त्याच्यामध्ये येणारा जो मॉडल ऑक्झिलरी वर्ब तो आपल्याला काय लागत असतो? विल, शाल, कॅन, अशा प्रकारचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपण मेन क्लॉज मध्ये वापरतो, हे मी सांगितलं होतं. परंतु इथं बघितल्याच्या नंतर लक्षात येतं इथं कुड वापरलेला आहे. मग हा कुड केव्हा असतो? जर इकडे हा जो मी इथं कंडिशनल क्लॉज दिलेला आहे हा जर सिंपल पास्ट मध्ये असता तर मात्र इकडे या विलचं वुड होईल, शालचं शूड होईल, शालचं शूड होईल, कॅनचं कुड होईल, कॅनचं कुड होईल. हे चालतं आपल्याला केव्हा? जर कंडिशनल क्लॉज सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर. पण ट्राय काय आहे इथं लक्षात येतं, हा जो ट्राय आहे हा V1 आहे आणि V1 कोणता टेन्स दाखवतो आपल्याला? सिंपल प्रेझेंट दाखवतो. सिंपल प्रेझेंट दाखवतो, एवढं लक्षात आलेलं आहे आपल्या.
मग इकडे आपल्याला विल शाल कॅन पाहिजे, इथं दिलेलं आहे का नाही म्हणून पहिलं वाक्य चुकलेलं आहे, म्हणून पहिलं वाक्य चुकलेलं आहे. मग आपल्याला आता नेक्स्ट वाक्य इफ आय वर अ किंग आय वुड हेल्प यू, हे बरोबर आहे का? इफ आय वर अ किंग हे सब्जेक्टिव्ह मूडचं सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स जे आहे हे बी इथं जे दिलेलं आहे बी, हे बी सब्जेक्टिव्ह मूडचं सेंटेन्स आहे. आणि सब्जेक्टिव्ह मूडवर सुद्धा आपण बऱ्याच पेपरमध्ये चर्चा केलेली आहे की एखादं वाक्य जर सब्जेक्टिव्ह मूडमध्ये असेल तर त्याच्यामध्ये जे कंडिशन दिलेली आहे, कंडिशनल क्लॉज जो आहे, या कंडिशनल क्लॉजमध्ये आय विश किंवा यू विश, शी विश, शी विशेष, ही विशेष, यू विश, दे विश अशा प्रकारचं एक्सप्रेशन येईल. किंवा आय वर, आय वेअर, यू वेअर, ही वेअर, शी वेअर अशा प्रकारचं येईल. म्हणजे इन शॉर्ट कंडिशनल क्लॉज हा सिंपल पास्टमध्ये असेल. आणि याच्यानंतर इकडे जो मेन क्लॉज येईल, हा मेन क्लॉज मध्ये आपल्याला जनरली जे व्हर्ब वापरतो ते कोणते असतात मी ऑलरेडी बोललेलो आहे, वुड, शूड, कुड अशा प्रकारे. आणि सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जनरली जो व्हर्ब वापरला जातो तो आहे वुड. तो कोणता आहे? वुड आहे. मग इथं आपल्याला या 2 नंबरच्या बी मध्ये इथं वुड दिसतोय, इथं कुठला व्हर्ब दिसतोय आपल्याला? वुड दिसतोय. इथं वेअर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे जिथं ए आहे ते आपलं आन्सर असणार नाही, कारण ए चुकलेला आहे, आधीच बघितलेला आहे. उरले होते 2 पर्याय, जिथं बी असेल ते आपलं उत्तर दोन्ही याच्यात आहे. म्हणजे आपल्याला तिसरं चेक करावं लागेल. मग आता तिसरं चेक करताना आपल्या लक्षात येतं, समजून घ्या सर्वांनी. इथं तिसरं दिलेलं आहे इफ शी हॅड वर्कड रेग्युलरली शी माइट हॅव अचीव्ड हर गोल. मग इथं दिसतंय हॅड आणि वर्क, म्हणजे हा जो दोघां मिळून टेन्स तयार झालेला आहे हा पास्ट परफेक्ट, हा आहे पास्ट परफेक्ट. म्हणजे हे सेंटेन्स कोणतं आहे? कंडिशनल क्लॉज. कंडिशनल क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्याच्यानंतरच्या येणाऱ्या मेन क्लॉज मध्ये आपण माइट हॅव, वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव असे एक्सप्रेशन वापरतो. हे मी ऑलरेडी बोललेलो आहे. मग इथं माइट हॅव आलेलं आहे, म्हणजे हे एक्सप्रेशन जे आहे हे सुद्धा ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. दॅट मीन्स सी सुद्धा आपलं वाक्य बरोबर आहे. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेले आहेत, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. मग या विश्लेषणावरून या ॲनालिसिसवरून एक लक्षात आलं की बी आणि सी बरोबर आहे, ए मात्र चुकलेलं आहे. आणि दिलेलं कुठं आहे ते? तर ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? द नेक्स्ट क्वेश्चन इज आय एम नॉट फिलिंग टुडे ब्लँक मच वेल मच. दुसरा आय एम फिलिंग टुडे मच बेटर, आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल मच बेटर, आय एम नॉट फिलिंग व्हेरी वेल, आय एम फिलिंग व्हेरी बेटर, मच वेल, व्हेरी बेटर. लक्षात घ्या, हा बेटर जो शब्द आहे याला पहिल्यांदा समजून घेऊ. हा बेटर कुठल्या डिग्रीमध्ये आहे? तर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. हा कुठल्या डिग्रीमध्ये आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि हा जो आहे वेल, हा जो वेल आहे हा आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, हा आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. लक्षात घ्या, हा जो व्हेरी हा जो वर्ड आहे जो की कधी ॲडजेक्टिव्ह कधी ॲडव्हर्ब म्हणून काम करतो, हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरला जातो. पॉझिटिव्ह डिग्री सोबत. पहिली गोष्ट कुठल्या डिग्री सोबत? पॉझिटिव्ह डिग्री सोबत. म्हणजे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बला मॉडिफाय करेल, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे इथं की हा आणखी जर कोणाला मॉडिफाय करू शकत असेल तर ते प्रेझेंट पार्टिसिपलला करू शकतो. प्रेझेंट पार्टिसिपल. मग हा प्रेझेंट पार्टिसिपलला मॉडिफाय करू शकतो. मग प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? तर व्हर्बचा चौथा फॉर्म. तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला नॉन फायनाइट वर्ब हे चॅप्टर अभ्यासणं गरजेचं आहे. मग प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? V4. मग हे कशाचं काम करते? ॲक्च्युली हे ॲडजेक्टिव्हचं काम करते. कशाचं काम करते? हे ॲडजेक्टिव्हचं काम करते. आणि ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करण्याचं काम व्हेरी करते. कारण मी व्हेरी पहिलंच सांगितलं, व्हेरीचे 2 रोल आहेत. हा व्हेरी ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करू शकतो आणि हा व्हेरी ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा
काम करू शकतो, एवढं लक्षात घ्या. मग मी आताच सांगितलं हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरला जातो प्रेझेंट पार्टिसिपल सोबत, ठीक आहे, किंवा मग प्रेझेंट पार्टी सोबत. आय एम नॉट फिलिंग कसं टुडे, मग आता आज मला चांगलं वाटत नाही आहे. मग वेल हा कुठली डिग्री दाखवतोय, पॉझिटिव्ह डिग्री दाखवतोय, ठीक आहे. मग याच्यासोबत व्हेरी यायला पाहिजे, कुठं आहे, हा इथं आहे, इथं सुद्धा आहे पण इथं नाही. म्हणून चौथं आणि पहिलं ऑप्शन उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेलं आहे. आता बघूया, हे बघा हे झालं पहिला. आता बघूया थोडंसं आपल्याला मच बद्दल. मच हा जो शब्द आहे, हा जो मच बद्दल जे मी बोलतोय लक्षात घ्या. मच हा शब्द ह्याच्याबद्दल, याला जर वापरायचं असेल तर याला कोणासोबत वापरू शकतो. मग याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं जातं, एवढं लक्षात घ्या. कुठल्या डिग्रीमध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्री, हे पहिलं लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर हा मॉडिफाय कोणाला करतो, तर हा पास्ट पार्टिसिपलला. कोणाला करतो, हा पास्ट पार्टिसिपल. आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, तर हा पास्ट पार्टिसिपल कशाचं काम करू शकतो, तर हा जो पास्ट पार्टिसिपल मी बद्दल जे बोलतोय हा वर्ब म्हणून सुद्धा काम करू शकतो आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करू शकतो. वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह हे दोन्ही रोल. जसा की हा प्रेझेंट पार्टिसिपल ऍडजेक्टिव्हचंही काम करू शकतो आणि वर्बचंही काम करू शकतो, एवढं लक्षात घ्या. मग आपल्याला कळलं की इथं हा जो बेटर आहे हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, मी आता सांगितलं मच हा कुठल्या डिग्रीमध्ये वापरला जातो, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. म्हणजे पहिल्या याच्यात व्हेरी येईल, दुसऱ्या याच्यात मच येईल. कुठं दिलेलं आहे, व्हेरी वेल आणि मच बेटर, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 बाद का झाला, कारण बेटरच्या आधी मच यायला पाहिजे, इथं व्हेरी दिलेला आहे. का, कारण बेटर कुठल्या डिग्रीमध्ये आहे, तर बेटर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, म्हणून त्याच्या अगोदर मच येईल, व्हेरी येणार नाही. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडक्यात बरं राहील तुम्हाला. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. 4 वाक्य दिलेले आहेत. दे हॅव गिवन अस 4 सेंटेन्सेस ओव्हर हिअर. नाउ दे आर आस्किंग अस विच वन ऑफ द सेंटेन्स और विच ऑफ द सेंटेन्सेस आर ग्रामॅटिकली करेक्ट. फाइंड आउट द सेंटेन्स दॅट इज ग्रामॅटिकली करेक्ट. आता ग्रामॅटिकली करेक्ट कोणतं आहे हे आपल्याला पहिलं ठरवावं लागेल. शी इज सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. आय एम सॉरी, दॅट इज सिल्वर. सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. मग सिल्वर कोणतं नाउन आहे, वी कॅन सी दॅट द सिल्वर इज अ मटेरियल नाउन. सिल्वर जे आहे, सिल्वर जे आहे हे कोणतं नाउन आहे, तर हे आहे मटेरियल नाउन. आणि मटेरियल नाउन्स कसे असतात, तर हे अनकाउंटेबल असतात. आणि अनकाउंटेबल नाउन सोबत आर्टिकल वापरू शकतो का, तर आर्टिकल वापरू शकत नाही. कोणतंच आर्टिकल नाही. याच्या अगोदर दिलेलं आहे का आर्टिकल, नाही दिलेलं नाही. म्हणजे हे वाक्य जे आहे याच्यानंतर दिलेलं आहे प्रेशियस मेटल. तर या मेटल शब्दाबद्दल थोडीशी चर्चा करूया. मेटल कोणता शब्द आहे, मेटल म्हणजे धातू. मेटल म्हणजे काय, धातू. मग मेटल काय आहे, तर मेटल हे कॉमन नाउन आहे. मेटल हे कॉमन नाउन आहे. आणि कॉमन नाउन कसं असतं, तर कॉमन नाउन हे काउंटेबल असतं. कॉमन नाउन हे काउंटेबल असतं. आणि लक्षात घ्या, काउंटेबल नाउन अगोदर आपण आर्टिकल वापरू शकतो. काउंटेबल नाउन अगोदर आपण आर्टिकल वापरू शकतो, एवढं मला सांगायचं आहे. लक्षात घ्या, सिल्वर हे मटेरियल नाउन आहे, ते म्हणून ते अनकाउंटेबल आहे आणि त्यामुळे त्याच्या अगोदर आर्टिकल येणार नाही. मेटल हे कॉमन नाउन आहे जे की काउंटेबल आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर आर्टिकल येऊ शकते. आता ज्याच्या अगोदर आर्टिकल येऊ शकते, मग इथं मेटल कसं मेटल आहे, प्रेशियस, इथं आर्टिकल आलेलं आहे. इथं या प्रेशियस हे ॲडजेक्टिव्हचं काम करते, इथं आर्टिकल आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ए सिल्वर इज अ प्रेशियस मेटल इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आता त्याच्यानंतर दिलेलं आहे, ही इज स्टडिंग ॲट ॲन युनिव्हर्सिटी. लक्षात घ्या, हा युनिव्हर्सिटी जो शब्द आहे, लेट मी टॉक अबाउट दिस वर्ड. हा युनिव्हर्सिटी असेल, हा शब्द असा शब्द आहे. लक्षात घ्या, युनिव्हर्सिटी, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, हे असे काही शब्द आहेत
की याचे दोन उपयोग असतात. एक असतो प्रायमरी आणि एक असतो सेकंडरी. आता प्रायमरी यूज म्हणजे काय? युनिव्हर्सिटी बांधली कशाला आहे? शिक्षणासाठी. आणि सेकंडरी यूज म्हणजे काय? शिक्षणा व्यतिरिक्त तुम्ही ज्या वेळेला त्या युनिव्हर्सिटीचा उपभोग घेता, उपयोग करता, त्यावेळेला तो सेकंडरी यूज. म्हणजे मी युनिव्हर्सिटीत शिकायला जातोय, हा प्रायमरी यूज करतोय मी युनिव्हर्सिटीचा. मी युनिव्हर्सिटीत सकाळी फिरायला जातो, मग हा सेकंडरी यूज आहे. पुणे युनिव्हर्सिटीला ज्या वेळेला मी सकाळी रोज फिरायला जातो, तर मी रोज फिरायला जातो सकाळी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, सेकंडरी यूज आहे हा. कारण युनिव्हर्सिटीचा परिसर हा फिरण्यासाठी असतो का? नाही, तो फिरण्यासाठी नाही आहे, म्हणजे तो सेकंडरी यूज झाला. लक्षात घ्या. मग ज्या वेळेला प्रायमरी यूज असतो, याच्या अगोदर नो आर्टिकल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. याच्या अगोदर काय असणार आहे? नो आर्टिकल. आणि ज्या वेळेला सेकंडरी यूज असणार आहे, त्या वेळेला याच्या अगोदर मात्र आर्टिकल द येतं. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, ज्या वेळेला हे नाऊन फक्त ॲज अ कॉमन नाऊन म्हणून वापरलं जातं, ज्या वेळेला हे फक्त कॉमन नाऊन म्हणून वापरलं जाईल, त्यावेळेला मात्र याच्या अगोदर आर्टिकल ए येईल, एवढं लक्षात घ्या. त्यावेळेला मात्र याच्या अगोदर आर्टिकल ए येतं. मग इथं ज्या वेळेला आपण वाक्य वाचतो, त्यावेळेला ही इज स्टडिंग ॲट ॲन युनिव्हर्सिटी. इथं स्टडिंग याचा पर्पज दिलेला आहे ना, हा पर्पज कोणता आहे? आत्ताच सांगितलेला, हा प्रायमरी पर्पज आहे. मग प्रायमरी पर्पज असेल तर याच्या अगोदर आर्टिकल येते का? तर इथं दिलेलं आहे बघा, प्रायमरी पर्पज असेल तर आर्टिकल येते का? तर मी म्हटलं नो आर्टिकल, त्याच्या अगोदर कोणतंच आर्टिकल येणार नाही. मग इथं आर्टिकल ॲन वापरलेला आहे म्हणून हे वाक्य चुकलंय. जिथं बी पर्याय दिलेला आहे ते वाक्य चुकलंय, जिथं ए आहे ते बरोबर आहे. मग बी इथं दिलेला आहे, बी इथं आहे का? नाही. मग ए 3 ठिकाणी आहे. चला नेक्स्ट वाक्य आपण स्टडी करूया. नेक्स्ट वाक्य आहे, ही इज गोइंग टू युनायटेड स्टेट्स. आता हे वाक्य सुद्धा चुकलं. का चुकलं? कारण कोणत्याही देशाचं नाव हे जर डिस्क्रिप्टिव्ह असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल द वापरलं जाते, एवढं लक्षात घ्यायचं आहे. कोणत्याही देशाचं नाव डिस्क्रिप्टिव्ह असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल द वापरलं जातं. मग डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे युनायटेड स्टेट्स, द युनायटेड स्टेट्स होईल. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. यूके का? नाही, द युनायटेड किंगडम. परंतु इंग्लंडला द इंग्लंड म्हणू का? तर नाही म्हणणार आपण. इंग्लंड असेल तर त्याला द लावणार नाही, इंडियाला द लावणार नाही. पण जर आपण म्हटलं रिपब्लिक ऑफ इंडिया, तर त्यावेळेला रिपब्लिक ऑफ इंडिया न म्हणता आपल्याला द रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणावं लागेल. देशाचं नाव डिस्क्रिप्टिव्ह असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल द येतं. मग इथं हे डिस्क्रिप्टिव्ह नाव आहे युनायटेड स्टेट्स, पण याच्या अगोदर आर्टिकल दिसतंय का कुठं? नाही, हे प्रेपोजिशन आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे जिथं बी आहे ते आपलं, जिथं ए आहे ते उत्तर आहे, पण जिथं आता बी आणि सी आहे ते उत्तर असणार नाही. मग बी आणि सी इथं आहे, मग इथं सुद्धा सी आहे दिलेलं, त्यामुळे पहिला पर्याय हा सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. उरतं काय आपल्याकडे? तर शेवटचा पर्याय दिलेला आहे इथं, ही गेव मी ॲडवाइस. मग ॲडवाइस हे वाक्य बरोबर आहे. तर हे वाक्य बरोबर काय आहे? तर हा सब्जेक्ट आहे, गेव हे सिंपल पास्ट आहे, बरोबर आहे. मी ॲडवाइस हे नाव आहे. हे ॲडवाइस जे आहे हे काय आहे? हे नाऊन आहे. पण हे कोणतं नाऊन आहे? तर हे अनकाउंटेबल नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे? हे अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन अगोदर कोणतंही आर्टिकल येत नाही. इथं आर्टिकल सुद्धा वापरलेलं नाही. म्हणजे हे वाक्य ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे जिथं ए आणि डी असेल ते उत्तर असेल, फक्त ए नाही. म्हणून दिलेलं कुठं आहे? हे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 2 मध्ये आहे का? नाही. म्हणून 2 पर्याय बाद होतो आपल्या उत्तराच्या शर्यतीतून आणि उरतो काय? तर 4. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन सेज, just a minute guys. The next question is, identify the correct sentences. They have given us 4 sentences here in this question and they are asking us to find out the one or more than one, not the one, the sentences that are grammatically correct. एकापेक्षा अधिकच आहेत. सेंटेन्स म्हटलं नाही, त्यांनी डायरेक्टली सेंटेन्सेसच म्हटलेलं आहे. दॅट मीन्स आपल्याला जे करेक्ट सेंटेन्सेस आहेत या 4 पैकी त्यातील करेक्ट सेंटेन्सेस शोधून काढायचे आहे.
मग पहिलं वाक्य आहे जॉन राईट अ 1000 लाईन पोयम, हे बरोबर आहे. का बरोबर आहे चर्चा करूया. जॉन राईट अ 1000 लाईन्स पोयम हे चुकलेलं आहे. मग त्याच्यानंतर जॉन राईट्स अ 1000 लाईन्स पोयम हे बरोबर आहे. जॉन डझंट राईट अ 1000 लाईन पोएम्स हे बरोबर आहे. म्हणजे ए, सी आणि डी बरोबर आहे, जिथं असेल ते उत्तर. पण तत्पूर्वी आपण बघूया ना की हे का बरोबर आहे, हे का चुकलं. आता जॉन राईट अ 1000 लाईन पोयम याच्यामध्ये हे जे नाव दिलेलं आहे जॉन, हे वोकेटिव्ह केसमध्ये आहे. हे नाव वोकेटिव्ह केसमध्ये आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे ज्या वेळेला कोणतं नाऊन हे वोकेटिव्ह केसमध्ये असतं तर त्याच्यानंतर काय दिला जातो, कॉमा दिला जातो. त्यामुळे इथं कॉमा दिलेला आहे. आणि वोकेटिव्ह केस नंतर जे वर्ब येतं ते वर्ब पाहिजे आपल्याला V1, आणि हे V1 कसं असतं, प्लुरल असतं. इथं राईट दिलेला आहे आणि राईट काय आहे तर राईट आहे आपला V1, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य चुकलंय का, कारण जॉन इथं वोकेटिव्ह केसमध्ये नाही. इथं बी मध्ये हे जे नाव दिलेलं आहे जॉन, हे सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. हे कुठल्या केसमध्ये आहे, सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. रिमेंबर, जर कोणतंही नाव सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल, कोणतंही नाउन जर सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल तर पहिल्यांदा पाहायचं ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. तर मग जॉन आपल्याला दिसतंय सिंग्युलर आहे, म्हणजे एकटा आहे, म्हणजे एक वचनी आहे, म्हणजे हे सिंग्युलर आहे. त्यामुळे याच्यानंतर जो वर्ब आलेला आहे, याच्यानंतर जो वर्ब आलेला आहे, लक्षात घ्या, हा वर्ब सुद्धा आपल्याला कसा लागणार आहे तर सिंग्युलर लागणार आहे. याच्यानंतर जो वर्ब येईल हा वर्ब सुद्धा आपल्याला कसा लागेल तर हा वर्ब सुद्धा सिंग्युलर लागेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग इथं जॉन हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, परंतु राईट जो आहे हा मात्र V1 आहे. हा राईट काय आहे इथं V1 आहे. आणि मी काय सांगितलं, V1 कसा असतो, प्लुरल असतो. हा V1 आहे म्हणजे कसं आहे, प्लुरल आहे. सब्जेक्ट कसा आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत आपल्याला सिंग्युलर वर्ब पाहिजे, हा ग्रॅमरचा रूल आहे, पण इथं दिलेला नाही, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे, लक्षात घ्या. आता कोणी म्हणेल सर सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे कसं ओळखायचं, मग वोकेटिव्ह केसमध्ये आहे कसं ओळखायचं. वोकेटिव्ह केस म्हणजे काय, एखाद्याला एखाद्या नावाने संबोधने, हाक मारणे. मग आपल्याला कळेल कसं त्या वाक्यात हाक मारलेली आहे. जर वाक्यात नाऊन किंवा प्रोनाऊन दिलेला आहे आणि त्याच्यानंतर कॉमा आहे, समजून जायचं ते जे नाऊन किंवा प्रोनाऊन आहे ते वोकेटिव्ह केसमध्ये आहे, आणि त्याच्यानंतर आता येणारा जो वर्ब असेल तो आपल्याला V1 लागेल. समजून घ्यायचं, इथं जे देतोय ते फक्त नोट डाऊन करत चला. मग हे लक्षात आलं, इथं जॉनच्या नंतर कॉमा नाही. मग कॉमा नाही म्हणजे ते वोकेटिव्ह केसमध्ये नाही, ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. मग सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल तर इथं जो जनरल रूल असतो आपला, तो जनरल रूल जो आहे तो लागू पडणार आहे. जनरल रूल म्हणते सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, परंतु इथं सिंग्युलर सब्जेक्ट प्लुरल वर्ब आला, म्हणून ते चुकलं. मग तिसरं का बरोबर आहे, कारण इथं बघा राईट्स जो आहे, राईटला यस लागलेला आहे, तो V5 बनलेला आहे. कोणत्याही वर्बला ज्या वेळेला यस किंवा यस लागतं त्यावेळेला तो सिंग्युलर होतो, म्हणजे हा वर्ब सिंग्युलर आहे. आणि जॉन सुद्धा कसा आहे, जॉन सुद्धा सिंग्युलर आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. इथं बघा सी मध्ये जॉन काय आहे, जॉन हा सिंग्युलर आहे, म्हणून वर्ब सिंग्युलर आलेला आहे. तिसऱ्या वाक्यात, चौथ्या वाक्यात सुद्धा बघा, या वाक्यात जॉनच्या नंतर काय आलेला, डज काय आहे, V5 आहे. V5 सिंग्युलर असतो, म्हणून हे जे डी वालं सेंटेन्स जे आहे हे सुद्धा बरोबर आहे, कारण जॉनच्या नंतर काय आलेला आहे, V5 आलेला आहे. म्हणून ए सी आणि डी जिथं आहे ते उत्तर आहे कुठं, ते पर्याय क्रमांक 3 मध्ये, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे. What is the next question? The next question is choose the correct sentence. Now they have given us 4 sentences. Now they are asking us to find out the correct one. We did not hardly have time to it. I have spoken about the word hardly many times in the previous question papers. बऱ्याचदा बोललेलो आहे, याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, डिटेलमध्ये बोललेलो आहे की हा जो हार्डली शब्द आहे, हार्डली असेल, रेअरली असेल, बेअरली असेल, की हे शब्द कसे आहेत, हे नेगेटिव्ह वर्ड्स आहेत. हे ॲडवर्ब जे आहेत
हे नेगेटिव्ह आहेत, त्यामुळे यांच्यासोबत दुसरा नेगेटिव्ह शब्द वापरायचा नाही. नॉट, नेवर, नीदर हे शब्द वापरायचे नाही. परंतु इथं हार्डली नंतर मात्र हे बघा, हार्डलीच्या अगोदर, नॉट नंतर, हार्डलीच्या अगोदर मात्र आपल्याला दिसते नॉट वापरलेला आहे, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. मग या वाक्याला दोन वे मध्ये लिहू शकतो आपण. मग दोन वे काय आहेत? एक तर हे वाक्य असेल वी डिड नॉट हॅव टाइम टू ईट, किंवा वी हार्डली हॅव टाइम टू ईट. वी डिड नॉट हॅव टाइम टू ईट, एक तर हे असं होईल, किंवा वी हार्डली हॅड, हॅव नाही येणार, हॅड टाइम टू इट. हे या प्रकारे सेंटेन्स होईल. दोन प्रकारे, दोन पैकी एका प्रकारे हे लिहायला पाहिजे. मग इथं दिलेलं आहे वी डिड नॉट ईट, मग हे बरोबर आहे की चुकलं? तर मग वी डिड नॉट ईट हे होऊ शकते, होत नाही असं. वी डिड नॉट ईट नाही, वी डिड नॉट हॅव टाइम टू ईट असं व्हायला पाहिजे. आहे का इथं? वी डिडंट हॅव टाइम, पण पुढचं दिलेलं नाही. वी डिड नॉट ईट हे दिलेलं नाही. वी हार्डली हॅड टाइम टू ईट, वी हार्डली हॅड इथं दिलेलं आहे. वी हार्डली हॅड टाइम टू इट, हार्डली वी डिड नॉट ईट ऑन हे सुद्धा येणार नाही. दिसतंय आपल्याला. मी दोन वाक्य इथं करून दिले की याला कसं लिहिलं पाहिजे. लक्षात घ्या, एमपीएससी वाले जर हे लेक्चर्स बघत असतील तर नाऊ यू डो नॉट हॅव दी ऑप्शन्स, यू हॅव टू राईट इट डाऊन द आन्सर ऑन अ पीस ऑफ पेपर. गाईज रिमेंबर, द टास्क हॅज बिकम लिटल डिफिकल्ट. दो द पेपर जरी तो क्वालिफाईड दिला असेल, याच्यावरती मी नंतर बोलेल, परंतु आता तो डिस्क्रिप्टिव्ह आहे, तुम्हाला लिहावं लागतं, ऑब्जेक्टिव्ह नाही. त्यामुळे टास्क थोडासा डिफिकल्टच असेल, कारण लिहिताना चुका मात्र होऊ शकतात. तर इथं हे पर्याय 3 जे आहे आपलं उत्तर आहे. हे का नाही आलं? वी डिड नॉट हॅव टाइम, तर हे पुढचं दिलं नाही, कशासाठी आहे का दिलेलं याच्यात नाही, म्हणून हे चुकलं. वी डिड नॉट ईट, त्यांनी म्हटलं का आम्ही खात नाही, नाही याचा अर्थच चुकतो, म्हणून हे आम्ही खाल्लं नाही म्हणते का? नाही, वेळ नव्हता खायला हे म्हणते. म्हणजे हे आपल्याला जो मेसेज पाहिजे तो डिलिव्हर नाही करत आहे. हार्डली वी डिड नॉट ईट, अगेन हा हार्डली सोबत नॉट आलेला आहे, त्यामुळे याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. उरतं काय? पर्याय क्रमांक 3. आणि ते का बरोबर आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. द लेक्चर वॉज बोरिंग. आता लेक्चर कोणतं? फेअरली बोरिंग असते का? फेअरली म्हणजे काय? प्रामाणिक, प्रामाणिकतेने किंवा न्यायाने असं काही असतं का? नाही. मग लेक्चर जरासं बोर होतं ना. जरासं, काहीसं साठी शब्द कोणता वापरतात? तर जरासं किंवा काहीसं याच्यासाठी रादर हा शब्द वापरतात. जरासं किंवा काहीसं या अर्थाने रादरचा उपयोग केला जातो. म्हणजे पहिल्या याच्यात रादर येईल, आपलं फेअरली येणार नाही. जिथं फेअरली आहे ते आपले उत्तराच्या शर्यतीतून बाद झाले. दुसरा आहे इट इज अ फेअरली पिटी. आता क्यू काही फेअरली असते का? नाही असते का? नाही. जरासं लक्षात घ्या. मग क्यू कशी असते? जराशी क्यू असते. मग जराशीसाठी शब्द आताच सांगितलेला रादर पाहिजे. मग दोन्ही याच्यात रादर कुठं दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे द लेक्चर वॉज रादर बोरिंग. काहीसं बोरिंग होतं लेक्चर, काहीसं कंटाळवाणं. इट इज अ पिटी. थोडं हे आपलं जरासं दुर्दैव आहे. टू कट डाऊन दोज ट्रीज. ते झाडं आपल्याला कापावं लागतात, याची मला जराशी कीव येते, किंवा हे जरासं दुर्दैवी आहे, हा त्याचा अर्थ होईल. मग जरासं, काहीसं या अर्थाने रादरचा उपयोग केला जातो. इथं फेअरलीचा होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट वन. मग नेक्स्ट वनचा आहे गो नाव शी ऑर्डर्ड. हे वाक्य जे आहे हे नॅरेशन मध्ये लिहिलेलं आहे. यांनी म्हटलेलं आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. म्हणजे हा पंक्च्युएशनचा प्रश्न आहे. हा प्रश्न पंक्च्युएशनचा आहे. मग याच्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे हे नॅरेशनचं आहे. नॅरेशन याच्यामध्ये हा जो आहे, नॅरेशन कसं लिहितात, डायरेक्ट नॅरेशन काय असतं, इनडायरेक्ट नॅरेशन काय असतं,
याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. मग डायरेक्ट नॅरेशन ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याला लिहिण्याचे 3 प्रकार आहेत. डायरेक्ट नॅरेशन ज्या वेळेला म्हणतो, डायरेक्ट नॅरेशन त्याला लिहिण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत इकडे असतं रिपोर्टिंग क्लॉज आणि इकडे असतो रिपोर्टेड स्पीच. लक्षात घ्या, इकडे काय असतं आपलं रिपोर्टेड स्पीच असतं. दिसतंय सर्वांना? आय होप. डायरेक्ट नॅरेशन मध्ये रिपोर्टिंग क्लॉज त्याच्यानंतर कॉमा दिला जातो आणि रिपोर्टेड स्पीचला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलं जातो. इथला एक डबल इन्व्हर्टेड कॉमा राहिला आणि याच्या आतमध्ये ते पंक्च्युएशन असतं. किंवा याला उलट सुद्धा लिहिलं जातं. पहिल्यांदा लिहिलं जाईल रिपोर्टेड स्पीच आणि मग लिहिलं जाईल रिपोर्टिंग क्लॉज. आता एक लक्षात घ्या, पंक्च्युएशनच्या बाबतीत एक लक्षात आलं का की वाक्याच्या शेवटी जे पंक्च्युएशन दिलेलं आहे ते इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आहे. इथं सुद्धा हा जो फुल स्टॉप दिलेला आहे हा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आहे. आता रिपोर्टेड स्पीच मध्ये फुल स्टॉपच येतं असं काही नाही. आता ते वाक्य कुठलं आहे, म्हणजे इंटरोगेटिव्ह आहे, एक्सक्लॅमेटरी आहे, कसं आहे ते वाक्य त्याच्यावर डिपेंड करेल. क्वेश्चन मार्क येईल की एक्सक्लॅमेटरी मार्क येईल की कॉमा येईल, काय येईल ते त्याच्यावर डिपेंड करतं. मग इथं दिसतंय की मला आतमध्ये आहे, इथं दिसतंय मला हे एक्सक्लॅमेटरी मार्क वापरलेला आहे, कॉमाच्या आत आहे. आणि मग इकडे शेवटी रिपोर्टिंग क्लॉज लिहिला आहे, फुल स्टॉप इथं दिलेला आहे, म्हणजे वाक्य बरोबर आहे. बघा, वाक्य बरोबर आहे म्हणजे जिथं ए असेल ते आपलं उत्तर. कुठं ए दिलेलं आहे पहिल्याच याच्यात आहे, बाकी कुठल्याच याच्यात नाही, त्यामुळे पहिलंच उत्तर आहे. काय म्हणते, ऑल ए बी सी आर करेक्ट. आता का करेक्ट आहेत ते आपण बघूया. सुनीता कॅरीड हर बॅग, अम्ब्रेला अँड कोट. बरोबर आहे ना, कॅरीड हे बॅग. एकापेक्षा अधिक वस्तू ज्या वेळेला असतात त्यावेळेला समजा 3 नावं असतील तर पहिले 2 नावं हे कॉमा देऊन सेपरेट केले जातात. हे बघा, बॅग आणि अम्ब्रेला कॉमा देऊन, आणि शेवटचं नाऊन सेकंड लास्ट नाऊन सोबत अँड या कंजंक्शननी जोडलं जातं. इथं जोडलेलं आहे म्हणून हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. तिसरं वाक्य, मिस्टर पाटील द प्रिन्सिपल इज वेल ऑर्गनाइज्ड. इकडे लक्षात घ्या, हे प्रिन्सिपल काय आहे तर प्रिन्सिपल जे आहे नाऊन इन अपोजिशन आहे. आणि ज्या वेळेला कुठलं नाऊन हे अपोजिशन मध्ये असतं त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे त्याला पहिल्या नाऊन पासून कॉमा देऊन सेपरेट केलं जातं. मग कॉमा देऊन, नाऊन इन अपोजिशन आहे म्हणून कॉमा देऊन सेपरेट आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा कॉमा आहे, हे अशा प्रकारे लिहिलं जातं. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. दॅट मीन्स तिन्ही वाक्य आपले बरोबर आहेत. तिन्ही वाक्य बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला एक जरी ओळखता आलं असतं, कधी कधी काही प्रश्नांमध्ये त्यांना माहित असते की यांना बाकीचे रूल्स होऊ शकते माहिती नसतील. दे माइट हॅव नॉट गॉन थ्रू ऑल द रूल्स, सो दे सिम्प्लिफाय इट बाय गिविंग आन्सर, बाय सिम्प्लिफाईंग द आन्सर ऑप्शन्स. आन्सर ऑप्शन्सला ते थोडंसं सिम्प्लिफाय करतात. तर आन्सर ऑप्शन्सकडे थोडंसं लक्ष असू देत. चला बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? द नेक्स्ट क्वेश्चन इज choose the correct option to fill in the blanks. I want this exercise in ink. Writing in ink, writing येणार नाही. I want this exercise to write, नाही, अजिबात नाही. तर इथं येणार आहे रिटन आणि क्लोज्ड. का? हा प्रश्न महत्वाचा आहे. आय वॉन्ट टू हे जर वॉन्टच्या नंतर असतं, जर वर्ब असता आणि या वर्ब नंतर लगेच दुसरा वर्ब लागत असेल तर जनरली याला 2+V1 लावलं जातं. काय लावलं जातं? 2+V1. परंतु या वर्ब सोबत टू व्यतिरिक्त दुसरं प्रेपोजिशन असेल तर इथं मात्र V4 घेतलं जातं. परंतु वर्ब असेल आणि या वर्ब नंतर नाऊन दिलेलं आहे आणि याच्यानंतर परत इथं समजा परत इकडे नाऊन आहे, परत इकडे काय आहे? नाऊन आहे. लक्षात घ्या, त्यावेळेला लक्षात येतं आपल्याला की एक लक्षात घ्या, याला थोडंसं आणखी सिम्प्लिफाय करूया. आपण एक्सरसाइज बद्दल बोलतोय. आपल्याला एक्सरसाइज कशी पाहिजे? लिहून पाहिजे. एक्सरसाइज काय आहे तर एक्सरसाइज आहे आपलं नाऊन. मग एक्सरसाइज बद्दल अधिक इन्फॉर्मेशन, नाऊन आहे,
नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला, लक्षात घ्या, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, तर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो. मग आपल्याकडे 3 कॉन्सेप्ट आहेत. एक आहे इन्फिनिटिव्हची, दुसरी आहे जिरनची नॉन फायनाइट वर्बमध्ये, आणि तिसरी आहे पार्टिसिपलची. लक्षात घ्या, याच्यामधले पहिल्या जे 2 कॉन्सेप्ट आहेत ह्या वाक्यात नाऊन म्हणून काम करतात, तर तिसरी जी कॉन्सेप्ट आहे तर हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते. थोडा वेळापूर्वीच बोललेलो आहे याच्याबद्दल. बेटर आणि वेल ज्याबद्दल ज्या वेळेला सांगत होतो त्यावेळेला कुठंतरी बोललेलो आहे मी. या लेक्चरमध्ये असेल, मागच्या लेक्चरमध्ये असेल, एकदा बघून घ्या. तर हे पार्टिसिपल आहेत. मग पार्टिसिपल म्हणजे काय? मग पार्टिसिपलचे बरेचसे प्रकार आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल असे 3 प्रकार आहेत. मग याच्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? तर प्रेझेंट पार्टिसिपल ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला याचा अर्थ होतो V4. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय? तर पास्ट पार्टिसिपलचा अर्थ होतो V3. मग हे कशाचे काम करत असतील? इथं ॲडजेक्टिव्हचं काम करू शकतात. मग इथं 2 + V1 येईल का? तर येणार नाही. मग काय येईल? प्रेझेंट पार्टिसिपल येईल, नाही तर पास्ट पार्टिसिपल येईल. ठीक आहे. बरं, मग आता आय वॉन्ट धिस एक्सरसाइज रायटिंग होईल का? नाही. इथं जर प्रेझेंट पार्टिसिपल जरी दिलं तरी हे इथं ॲडजेक्टिव्हचं काम करू शकत नाही. मग काय लागेल आपल्याला? तर आपल्याला लागणार आहे V3. मग V3 कुठं दिलेला आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, आणि पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे दोन्ही ठिकाणी. म्हणून हा जो आहे हा आपला काय असणार आहे? आन्सर असणार आहे. मग आय वॉन्ट दिस एक्सरसाइज रिटन इन इंक हे पहिलं होईल. दुसरं वुड यू लाईक द विंडो क्लोज हे या प्रकारे 2 सेंटेन्सेस फ्रेम होतील, एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणाल इथं रायटिंग का घेतलं नाही? तर रायटिंग इथं प्रेझेंट पार्टिसिपल आहे, परंतु हे ॲडजेक्टिव्हचं काम करू शकत नाही. लिहिलेली, आय वॉन्ट दिस एक्सरसाइज लिहून पाहिजे, परंतु इथं रायटिंग मात्र याला कसंही घेतलं तर अर्थाने लिहत असणे हे कंटिन्युअस ॲक्शन दाखवेल, म्हणून त्याला आपण इथं घेऊ शकत नाही. त्यामुळेच आपल्याला इथं काय घ्यावं लागेल? तर V3 घ्यावं लागेल. कारण जनरली ज्या वेळेला V4 हा ॲडजेक्टिव्ह म्हणून घेतो तर त्याची मांडणी जी आहे ही या प्रकारे केली जाते इन जनरल. ठीक आहे, सॉरी, येस. तर हे या प्रकारे याची मांडणी असेल आणि ती मांडणी इथं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हा पर्याय जो आहे हा पर्यायामध्ये आपण रायटिंग लिहू शकत नाही, आपल्याला रिटनच घ्यावं लागेल. मग हे जे ऑप्शन्स आहेत आपलं पहिलं, दुसरं आणि चौथं हे उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. हे का बाद झालेलं आहे? इथं रिटन आहे परंतु इथं क्लोज आहे, आपल्याला क्लोज्ड पाहिजे आणि म्हणून हे उत्तराच्या शर्यतीतून बाद झालेलं आहे. उरलेला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपलं उत्तर आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज आय लिव्ह देअर फॉर 5 days. लिव्ह देअर, बघा लिव्ह आणि स्टे हे परमनंट टाईप असतं तर हे टेम्पररी टाईप असतं. हे टेम्पररी असतं तर हे परमनंट असतं. मग आपण लिव्ड म्हणणार आहोत की स्टे म्हणणार आहोत? आय लेफ्ट देअर फॉर 5 days नाही, लेफ्ट नाही होणार ना, सोडणे होते. लेफ्ट म्हणजे सोडणे, मग ते येणार नाही. आय स्टॉप्ड देअर, स्टॉप नाही, एखाद्या ठिकाणी थांबायला मी राहिलो म्हणून ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला एक तर लिव्ह वापरतो किंवा आपण स्टे वापरतो. मग इथं स्टॉप येणार आहे का? नाही, स्टॉप येणार नाही राहणे या अर्थाने, एक तर लिव्ह किंवा स्टे. मग 5 दिवसासाठी आहे, टेम्पररी ॲक्शन आहे म्हणून स्टे येणार आहे, लिव्ड येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे द स्वॉन सॉन्ग. द स्वॉन सॉन्ग म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होते लास्ट क्रिएशन. ठीक आहे, काय होते? लास्ट क्रिएशन, शेवटचे एखादी निर्मिती ज्याला आपण म्हणू. मग नेक्स्ट टू नथिंग, नेक्स्ट टू नथिंग म्हणजे दॅट अमाऊंट इज नेक्स्ट टू नथिंग म्हणजे काहीच नाही, शून्यात जमा, ऑलमोस्ट नथिंग, याचा अर्थ ऑलमोस्ट नथिंग होते. मग उरलं काय? ब्राउन स्टडी. तर हा ब्राउन स्टडी तुम्ही बघा, हा प्रश्न आलेला आहे ब्राउन स्टडी केव्हा? 2000. या ब्राउन स्टडीवरती 2022ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
2022ला प्रश्न आहे याच्यावरती विचारलेला. लेट मी शो यू द क्वेश्चन इफ इट इज देअर. हा प्रश्न इन ब्राउन स्टडी, हा 2000 MPSC राज्यसेवा 2022ला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. इन अ ब्राउन स्टडी आयडेंटिफाय द ऑल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन मीनिंग ऑफ द अबाव सेंटेन्स. मग इथं उत्तर काय याचं? डेलिबरेशन. का? कारण इन अ ब्राउन स्टडीचा अर्थ होते लॉस्ट इन थॉट, एखाद्या विचारात मग्न असणे, हरवून जाणे, हा अर्थ होऊ शकतो. इन अ डे ड्रीम, डे ड्रीम सुद्धा त्याचा अर्थ. रेवरी म्हणजे सुद्धा डे ड्रीम होतं. रेवरी म्हणजेच काय? डे ड्रीम होतं. मग हे तिन्ही अर्थ होतात. हा होत नाही म्हणजे हा ऑड आहे, म्हणून हे उत्तर होतं. समजून घ्या, हा इथून उचललेला आहे. केव्हाचा आहे हा 2017चा PSIचा पेपर आपण बघतोय. रिलेशन समजून घ्या. मी बरेचसे प्रश्न टाळतोय कारण वेळ खूप लागतोय. एक सहज आता आलाय म्हणून तो दिलाय. मग ब्राउन स्टडी म्हणजे काय? तर डे ड्रीम. हे इथं बघा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. इथं इन अ डे ड्रीम हे दिलेलं आहे, दिसतंय आपल्याला. मग हा जो प्रश्न आहे याच्यात ब्राउन स्टडीचा अर्थ होते डे ड्रीम. कुठं दिसते? पहिल्याला चौथं इथं दिसते. नेक्स्ट टू नथिंगला पहिलं इथं दिसते. त्याच्यानंतर ब्राउन स्टडी याचा अर्थ होतो डे ड्रीम, 2 नंबर इथंच आहे. ह्युमन सर्व्हिस, चांगलं काम ज्याला म्हणतो आपण, तर ते कुठं दिलेलं आहे? एक्सलंट वर्क हे इथं दिलेलं आहे 3 नंबर. पहिल्याच याचा मॅच होत आहेत, म्हणून पहिल्या क्रमांकाचा पर्याय जो आहे याचा आन्सर आहे. हे बघून घ्या, इथं दिलेलं आहे मी. सॉन्ग म्हणजे काय होते वगैरे वगैरे हे सर्व तुम्हाला दिसतंय. द सॉन्ग अंतिम गाणे, लेखकाची अंतिम कामे. ह्युमन सर्व्हिस म्हणजे वेळेवर मदत किंवा कार्यक्षम सेवा वगैरे वगैरे त्याचं हे करणे. हे स्पष्टीकरण खाली देणार होतो मी. पण गुड, हार्ड अँड व्हॅल्युएबल वर्क दॅट समवन डज स्पेशली टू सपोर्ट अ क्लॉज टू हेल्प अ टीम वगैरे वगैरे. दे हॅव डन ह्युमन्स वर्क इन रेझिंग मनी फॉर दी ऑर्गनायझेशन. चांगलं काम करणे, हार्ड वर्क करणे, परिश्रम करणे, हा त्याचा अर्थ होतो ह्युमन सर्व्हिसचा. ब्राउन स्टडी स्वतःला अगदी खोल विचारात बुडवून घेत नाही, घेणे आहे, बुडवून घेणे. किंवा मग इथं दिलेलं आहे ॲब्झॉर्प्शन, प्रिऑक्युपेशन. हे शब्द लक्षात घ्या, हे दिलेले आहे. डीप थॉट्स, ड्रीमी ॲब्स्ट्रॅक्शन, एन्गॉर्समेंट, रेवरी, स्टडी. स्टडीमध्ये टू लॉस्ट इन स्टडी असं म्हणू शकतात. टू लॉस्ट इन स्टडी या प्रकारे होऊ शकतं तो. ठीक आहे. तर हे याचे अर्थ होतात आणि आपण बघितले तेच अर्थ इथं मी तुम्हाला समजावून सांगितलेत. वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. द नेक्स्ट क्वेश्चन इज पिक आउट द एरर इन द सेंटेन्स. इंग्लंड एक्सपेक्ट्स एव्हरी मॅन टू डू युअर ड्युटी. हा प्रश्न प्रोनाउनवर आधारित प्रश्न आहे. एव्हरी लक्षात घ्या, याच्यानंतर एव्हरी या शब्दानंतर जे प्रोनाउन येत असतं ते असतं हीज. काय असतं? हीज असतं. हे युअर नसतं. हा प्रोनाउनवर आधारित प्रश्न आहे, युअर नसतं. इथं पाहिजे होतं हीज, पण त्यांनी युअर दिलेलं आहे. लक्षात घ्या, एव्हरी असेल, ईच असेल, इदर असेल, नीदर असेल, यांच्यानंतर जनरली जे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं ते हीज असतं. ठीक आहे. काही एक्सेप्शन्स आहेत, ते एक्सेप्शन स्टडी करा की जेंडर जर त्यांच्यासोबत एक्सप्रेस केलं गेलं असेल तर मग ते जेंडरनुसार असते. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट क्वेश्चन इज 73. सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट वर्ड ऑर्डर. करेक्ट वर्ड ऑर्डर म्हणजे हे जम्बल्ड पॅराग्राफचा प्रश्न आहे. हा जम्बल्ड पॅराग्राफचा प्रश्न आहे. पण इथं जम्बल्ड पॅराग्राफ दिलेला नाही. ॲक्च्युली या पॅराग्राफच्या ऐवजी जम्बल्ड सेंटेन्स हा शब्द प्रयोग फार योग्य असेल. इथं जम्बल्ड सेंटेन्स दिलेला आहे. आणि MPSC किंवा MPSC अंतर्गत येणाऱ्या ज्या काही कंबाईनच्या एक्झाम्स आहेत, मग ग्रुप C असेल, ग्रुप B असेल किंवा मग डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल, याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात इन जनरल ते जम्बल्ड सेंटेन्सेसवरती विचारले जातात. परंतु डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये ज्या टेक्निकलच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मात्र मला एक लक्षात आलं, काही जम्बल्ड सेंटेन्स आणि काही जम्बल्ड पॅराग्राफवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर इथं फॉर असेल. आता सेंटेन्सची मांडणी कशी असते तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स असतं, हे आपल्याला माहिती आहे. प्लस अदर वर्ड्स. मग कशाबद्दल बोलतोय ते बघूया. फॉर अ सेल इज पियानो. फॉर अ सेल इज पियानो हे असू शकतं का? नाही.
पियानो विथ कार्व्ड लेग्स द प्रॉपर्टी ऑफ म्युझिशियन इज फॉर सेल. कशाबद्दल बोलतोय आपण? म्युझिशियनची जी प्रॉपर्टी आहे काय आहे ते पियानो आहे, त्या पियानो बद्दल बोलतोय. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट द पियानो. म्हणजे पियानो पहिले यायला पाहिजे, ते इथं दिलेलं आहे, हे होऊ शकते, बाजूला ठेवू. द प्रॉपर्टी ऑफ अ म्युझिशियन विथ कार्व्ड लेग्स इज अ पियानो फॉर सेल. बघा याचं काही कन्स्ट्रक्शन लागतं का? द प्रॉपर्टी ऑफ अ म्युझिशियन विथ कार्व्ड लेग्स इज पियानो फॉर सेल हा व्हर्बच्या नंतर आलेला आहे. मग हे कन्स्ट्रक्शन चालेल का? नाही. कार्व्ड लेग्स विथ द प्रॉपर्टी ऑफ अ म्युझिशियन पियानो इज फॉर सेल. कार्व्ड लेग याचं तर जमतच नाही आपल्याला समजून घ्यावं लागेल. बघा पियानो हे नाउन आहे, कसा? विथ कार्व्ड लेग्स. काय आहे हे? द प्रॉपर्टी ऑफ म्युझिशियन. बरोबर काय? मग हा एवढा मोठा आपला सब्जेक्ट झालेला आहे आणि याची मांडणी पाहिजे तशी दिलेली आहे, जशी आपल्याला वाक्यात पाहिजे त्या प्रकारे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर आहे. कारण इथं विथ कार्व्ड लेग्स हे कशी प्रेडिकेटिव्ह मांडणी झालेली आहे आपल्या ॲडजेक्टिव्हची, त्यामुळे हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर आहे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट प्रेपोजिशनल फ्रेज इन अ कंप्लायन्स विथ, इन अ लिव्ह फ्रॉम, विथ अ व्ह्यू फॉर. हे असं दिलेलं आहे. तर इथं इन अ कंप्लायन्स विथ हे बरोबर आहे प्रेपोजिशन. कंप्लायन्सच्या सोबत विथ वापरलं जातं, करेक्ट. इन अ लिव्ह सोबत मात्र फॉर्म नाही वापरत, ऑफ हे प्रेपोजिशन वापरतात, त्यामुळे हे चुकलंय. आणि विथ अ व्ह्यू याच्यासोबत फॉर नाहीत वापरत, टू वापरतात. हे एक्सप्रेशन्स आहेत. हे तुम्हाला जर समजून घ्यायचे असतील तर हे चॅप्टर वाचा. तुम्हाला हे चॅप्टर वाचल्याच्या नंतर तिथं काही फिक्स्ड प्रेपोजिशनचे युजेस दिसतील. तिथं तुम्हाला लिव्ह आणि विथ अ व्ह्यू टू हे एक्सप्रेशन, इन अ लिव्ह ऑफ आणि विथ अ व्ह्यू टू हे एक्सप्रेशन तुम्हाला तिथं आढळतील, एवढं लक्षात घ्या. किंवा प्रेपोजिशनमध्ये काही पुस्तकात त्याला प्रेपोजिशनमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून इथं काय दिलेलं आहे? हे बी सुद्धा चुकलं, सी सुद्धा चुकलं, उरलं काय? ए. म्हणून ए जे आहे आपलं इथं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, आता यांनी विचारलेलं आहे की चूज द प्रेफिक्स एक्सप्रेसिंग अपोजिट मीनिंग. आपल्या लक्षात येतं की डिश हे प्रेफिक्स एक्सप्रेसिंग अपोजिट मिनिंग, अपोजिट मिनिंगसाठी एक्सप्रेस केलं जाऊ शकतं का? तर लक्षात घ्या, मी म्हटलं अग्री. याच्या अगोदरच्या पेपरमध्ये सुद्धा बोललेलो आहे 2016च्या. अग्रीचा अपोजिट काय होणार आहे? डिसअग्री. अग्रीमेंट, डिसअग्रीमेंट. म्हणजे हा डिस वापरून आपण अपोजिट शब्द, डिस हे प्रेफिक्स वापरून आपण अपोजिट शब्द तयार करू शकतो. म्हणजे जिथं ए असेल ते उत्तर, जिथं नाही ते उत्तर असणार नाही. 4 मध्ये बी, फक्त बी दिलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. मग त्याच्यानंतर अँटे. बघा हे अँटे आणि हे ईएम जे आहे हे प्रिफिक्सेस आहेत, नो डाऊट. पण याचा अर्थ होतो बिफोर, म्हणजे अपोजिट तयार नाही करत. आणि याचा अर्थ होते पुट इन, पुट इन किंवा पुट इन टू, और ब्रिंग टू अ सर्टन स्टेट, बिंग टू अ सर्टन स्टेट. म्हणजे एखाद्या अवस्थेत एखाद्या गोष्टीचं रूपांतर करणे, एखाद्या अवस्थेत आणणे, हा त्याचा अर्थ होतो. मग हे दोन्हीही आपल्याला अपोजिट शब्द तयार करताना दिसत नाही, परंतु इन जे आहे हा मात्र करू शकतो. जसं की मी म्हटलं ऍक्टिव्ह, तर याचा अपोजिट इनॅक्टिव्ह, म्हणजे हे होऊ शकतं. म्हणजे डी आणि ए असे हे जे 2 पर्याय आहेत, असे 2 प्रिफिक्सेस आहेत की जे शब्दापुढे वापरल्यानंतर त्याचा आपण काय करू शकतो? अपोजिट वर्ड तयार करू शकतो. मग दिलेलं कुठं आहेत ते? ए आणि डी, फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं काय आहे? उत्तर आहे. याचं उत्तर काय? ए आणि डी. याचा अँटेचा म्हटलं, मी म्हटलं अँटी रूम. मी काय म्हटलं? हा शब्द प्रयोग केला, अँटी रूम. नाउ इफ यू गो, यू नो, इन सम हाऊसेस यू विल सी अँटी रूम. अँटी रूम म्हणजे काय? एखाद्याच्या बेडरूमला लागून लगेच एक रूम असते, म्हणजे वेटिंग रूम असते, किंवा वेटिंग रूम किंवा बसण्यासाठी एक जी खोली असते त्याला अँटी रूम.
अ रूम बिफोर मेन रूम. मग इथं हा जो अँटी आहे हा कशासाठी वापरलेला आहे, तर हा बिफोर या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे इथं तो अपोजिट तयार करत नाही, इथं अपोजिट तयार करत नाही. म्हणून हा जो आहे हा आपलं उत्तर नाही. मग मी म्हटलं हे बघा, मी इम्बेटर म्हटलं, इम्बिटर इट म्हणजे याला आणखी कडू कर, म्हणजे त्याच्यात कडवाहट आण, पुट इन दॅट कडवाहटनेस इन टू इट, असं मला म्हणायचं आहे ॲक्च्युली. आलं का लक्षात? मग हे आपल्याला काय करताना दिसत नाही, हे आपल्याला अपोजिट मिनिंगवाले वर्ड तयार करताना दिसत नाही, हे प्रिफिक्सेस तयार करत नाही, हे वेगळ्या अर्थाने वापरले जातात. हा ॲक्च्युली रूट वर्डवर आधारित प्रश्न आहे. आणि आलंय कोणतं उत्तर, त्यामुळे बी आणि सी उत्तराच्या शर्यतीतून गेलेत. उरलं काय, ए आणि डी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत, म्हणून ते आपलं आन्सर आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज फॉलोइंग वर्ड्स आर गिवन इन अ जम्बल्ड फॉर्म. आयडेंटिफाय द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर्मिंग अ मीनिंगफुल सेंटेन्स. अगेन हे जम्बल्ड सेंटेन्स आहे, हे जम्बल्ड पॅराग्राफ किंवा याला जम्बल्ड सेंटेन्स, त्यांनी सेंटेन्स म्हटलेलं आहे. मग I met an advanced soul in America at a certain university की I met एवढं मला माहिती आहे की I met कोणाला भेटलो, an advanced soul, एवढं मला माहिती आहे, an advanced soul. हे एका मागं एक I met च्या नंतर an advanced soul येईल एवढं मला कळलंय. म्हणजे Q आणि P, Q च्या नंतर P पाहिजे. मग कुठं कुठं दिलेलं आहे Q च्या नंतर P, एक इथं आहे आणि एक इथं आहे. इथं आहे का, इकडे नाही, इकडे कुठंच नाही आहे. Q च्या नंतर P कुठंच नाही, त्यामुळे हे पर्यायातून गेले. मग वाचून पाहूया. पहिलं काय म्हणते, ॲट अ सर्टन युनिव्हर्सिटी इन अमेरिका आय मेट अन ॲडव्हान्स सोल. बरोबर आहे ना, हे ॲट अ सर्टन युनिव्हर्सिटी इन अमेरिका, ॲट अ सर्टन युनिव्हर्सिटी in America, I met an advanced soul. I met an advanced soul. अशा प्रकारे हे वाक्य व्हायला पाहिजे, कारण ॲडव्हर्ब फ्रेज आहे आणि ॲडव्हर्ब फ्रेज आपण सब्जेक्टच्या आधी वापरू शकतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून हे एक लक्षात घ्या. त्यामुळे इथं जे ॲट अ सर्टन युनिव्हर्सिटी इन अमेरिका, त्याला कॉमा देऊन आयच्या अगोदर आपण लिहू शकतो आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब, त्याच्यानंतर अदर वर्ड्स, हे सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन येतं. पर्याय 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून पर्याय 1 जे आहे हे याचं उत्तर आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन, आता हे ॲट अ सर्टन युनिव्हर्सिटी इन अमेरिका, अमेरिका मोठा आहे म्हणून नंतर, युनिव्हर्सिटी लहान आहे म्हणून अगोदर, पहिलं छोटं प्लेस मग नंतर मोठं प्लेस दाखवलं जातं, त्यामुळे त्याचा सिक्वेन्स तो तसा घेण्यात आलेला आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट सेंटेन्स. व्हॉट इज द सेंटेन्स? सी विशेष द कार बिलॉंग्स टू यू. शी विश द कार बिलॉंग्स टू यू. शी इज विशिंग द कार बिलॉंग्स टू यू. शी विशेष द कार इज बिलॉंगिंग टू यू. याच्या अगोदर काही थोड्या वेळापूर्वीच मी सब्जेक्टिव्ह मूडबद्दल बोललेलो आहे आणि या सब्जेक्टिव्ह मूडबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगितलंय की सब्जेक्टिव्ह मूडमध्ये एकतर सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो, म्हणजे एक तर वेअर या शब्दप्रयोग होतो, नाहीतर विशचा शब्दप्रयोग केला जातो, विश किंवा विशेष. मी पहिलंच बोललेलो आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. मग पहिला जो आहे शी विश, हे आपल्याला शी विशेष लागणार आहे. शी सोबत विश नाही येणार, विशेष. कुठं दिलेला आहे शी विशेष? हे इथं दिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे. शी इज विशिंग, हे सब्जेक्टिव्ह मूडमध्ये इज प्लस V4 येत नाही, किंवा इथं सिंपल पास्ट शी विश्ड हे येऊ शकलं असतं, परंतु इथं मग सिंपल प्रेझेंट येणार नाही, त्यामुळे हे वाक्य चुकलंय. मग शी विश, शी विशेष. आता एक लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे की सब्जेक्टिव्ह मूडबद्दल चर्चा करताना सब्जेक्टिव्ह मूडमध्ये ज्या वेळेला रिग्रेट दाखवला जातो त्यावेळेला मांडणी कशी असते? त्यावेळेला मांडणी असते आय विश, किंवा आय सोबत विश येते म्हणून नाही, विश प्लस इकडे असतो सिंपल पास्ट टेन्स. इकडे काय असतो? सिंपल पास्ट टेन्स. विशच्या नंतर काय पाहिजे? सिंपल पास्ट टेन्स. हे वर्बचं मूळ रूप दिलेलं आहे. मग विषय होऊ शकतं,
विशेषही होऊ शकतं, डिपेंड करतं. मग इथंही विशेष आहे, इथंही विशेष आहे, इथं सिंपल पास्ट टेन्स आहे, इथं मात्र कंटिन्युअस आहे. त्यामुळे हे चुकलं आणि पर्याय क्रमांक 1 जे आहे ते बरोबर आलं. म्हणूनच पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं उत्तर आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन्स. नाउ देर आर 3 एक्सप्रेशन बाय लिप्स अँड लॅप्स. हे चुकलेलं आहे. हे एक्सप्रेशन असं असतं बाय लिप्स अँड बाउन्स. बाय लिप्स अँड बाउन्स हे असं असतं. बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे काय? वेगवान प्रगती म्हणू शकतो याला. काय म्हणू शकतो आपण? वेगवान प्रगती. वेगवान प्रगती असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर ऑड्स अँड इव्हन्स. तर हे ऑड्स अँड इव्हन्स नसतं, हे एक्सप्रेशन जे आहे ते वेगळ्या प्रकारे लिहिलं जातं. ऑड्स अँड एंड्स हे याच्या प्रकारे. किथ अँड किन हे असं नसतं, तर किथ अँड किन हे या प्रकारे लिहिलं जातं. एक लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याचे मिनिंग दिलेले आहे तिथं. बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे काय? तर आश्चर्यकारक प्रगती किंवा अप्रतिम, अतिशय जलद किंवा वेगवान प्रगती ज्याला म्हणतो आपण. विथ स्टार्टलिंग रॅपिड प्रोग्रेस ज्याला आपण म्हणू. मग ऑड्स अँड एंड्स म्हणजे काय? ते सटरपटर जे असतं ना, छोट्या मोठ्या वस्तू, चिल्लर चाललं, त्याला म्हणतो ऑड्स अँड एंड्स. बघा, छोट्या मोठ्या वस्तूच नाही तर छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? छोट्या मोठ्या गोष्टी या अर्थाने सुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर किथ अँड किनचा अर्थ होतो सगळे सोयरे, मित्र परिवार, नातेवाईक, नातीगोती, गोतावळा, आप्तसंबंध या प्रकारे त्याचे अर्थ होतात. हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तिन्ही ठिकाणी मराठी अर्थ मात्र मी दिलेले आहेत. लेट्स. आणि इथं हे बघितल्यानंतर आपल्याला काय विचारलं? आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन. मग यातलं कोणतं करेक्ट आहे? तर कुठलंच करेक्ट नाही. लक्षात घ्या, हे पण करेक्ट नाही, हे पण करेक्ट नाही आणि हे पण करेक्ट नाही. म्हणून याचं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते काय असणार आहे? उत्तर असणार आहे. एवढं लक्षात घ्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. द नेक्स्ट क्वेश्चन इज द रायटर्स फेल बॅक वेन द पोलीस अराइव्ड. फेल बॅक म्हणजे काय? इथं फॉल बॅकचा अर्थ होते माघार घेणे, मागे सरकणे. फॉल बॅक माघार घेणे किंवा मागे सरकणे. मग याच्यासाठी कुठला आहे? क्वारल, हे बघा, रिट्रीट म्हणजे काय? माघार घेणे. रिट्रीट म्हणजे काय? माघार घेणे. म्हणून याचं हे उत्तर येणार आहे. मग क्वारल म्हणजे काय? भांडण होतं. अग्री म्हणजे, याला अग्रीसाठी CI2I हा एक शब्द प्रयोग आहे. CI2I म्हणजे अग्री. आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न कधीतरी विचारलेला आहे. ही इडियम आलेली आहे परीक्षेत. CI2I बघा, इथून CI2I याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. CI2I मीन्स वॉज टू अग्री विथ समवन विथ समथिंग. ठीक आहे. मग वेंट फॉरवर्ड म्हणजे काय? गो अहेड होऊ शकतो. याचा अर्थ काय होऊ शकतो? गो अहेड. याचा अर्थ काय होऊ शकतो? गो अहेड. वेंट फॉरवर्ड म्हणजे एखादी गोष्ट पुढे करत गेला, म्हणजे याला कॅरी ऑन या अर्थाने सुद्धा, म्हणजे वेंट फॉरवर्डला, हा जो वेंट फॉरवर्ड आहे, हा वेंट फॉरवर्ड म्हणजेच काय की हा गो फॉरवर्ड सुद्धा होऊ शकतो. तर हा कॅरी ऑन या अर्थाने सुद्धा वापरला जाऊ शकतो. म्हणजे याचा सिनोनिम्स काय आहे? कॅरी ऑन सुद्धा असू शकतो. इथं दिलेले आहे त्याचे सिनोनिम्स, बघून घ्या. फॉल बॅक म्हणजे माघार घेणे, बॅक अवे, ड्रॉप बॅक, पुल आउट, रिसीड, रिटायर, रिट्रीट, विथड्रॉ, माघार घेणे. मग त्याच्यानंतर भांडणासाठी कोणते आहेत? तर भांडणासाठी स्क्वॅबल अपाउट, स्क्वॅबल विथ, पिक अ बोन, एकासोबत भांडण काढणे, भांडण उकरून काढणे, हे त्याचे अर्थ होतात. हे कशासाठी आहेत? हे दिलेले आहेत या क्वारल या शब्दासाठी दिलेले आहेत. मग त्याच्यानंतर उरलं काय? गो किंवा वेंट फॉरवर्ड, पुढे जा, प्रगती, भावी किंवा पुढील, तत्पर, मूव्ह अप, कॅरी ऑन किंवा गो अहेड, हे याचे सिनोनिम्स आहेत. एवढं आपल्या लक्षात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट अँड द लास्ट क्वेश्चन इज विच ऑफ द वर्ड हॅज द सेम मिनिंग ॲज कॅलस. आणि कॅलसचा अर्थ काय होतो? तर कॅलसचा अर्थ होतो अनकाइंड. याच्या अगोदर मी कुठेतरी कॅलस बद्दल बोललेलो आहे. स्टोन म्हणजे दगड, लाऊड, सुटेबल होणार नाही. मग कॅलसचा अर्थ काय होतो? अनकाइंड होतो. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं. याच्या आधी याच्यावरती मी बोललेलो आहे, त्यामुळे याचे शब्द घेतलेले नाहीत. आय होप, मित्र हो, याचे सुद्धा काय म्हणू शकतो याला? कॅलसला निष्ठूर, दयाळू, निष्ठूर,
आणखीन म्हणू शकतो गबाळ्या, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्दप्रयोग याच्यासाठी केले जातात. मग इथं हा अनकाइंड इथं शब्दप्रयोग झालेला आपल्याला दिसतोय आणि तेच याचं काय आहे उत्तर आहे एवढं आपल्या लक्षात येतंय. मित्र हो,